एक महत्त्वाची बातमी, नांदेडहून 200 गाड्यांचा ताफा रवाना झालेला आहे। हाकेंना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे समर्थक आता रवाना झाल्याची माहिती मिळते। नांदेडहून 200 गाड्यांचा ताफा रवाना झालेला आहे। हाकेंना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे समर्थक हे रवाना झालेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आमरण उपोषण त्यांनी पुकारलेलं आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे समर्थक आता रवाना झालेले आहेत। हाकेंना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे समर्थक नांदेडहून रवाना झालेले आहेत। 200 गाड्यांचा ताफा रवाना झालेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। तर सरकारच्या शिष्टमंडळाने सुद्धा आज लक्ष्मण हाके यांची भेट घेतलेली आहे। त्याचबरोबर तातडीने संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे आपण ही दृश्य पाहतोय, नांदेडहून 200 गाड्यांचा ताफा रवाना झालेला आहे। हाकेंना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे समर्थक रवाना झालेले आहेत। लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित आहेत। प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना नांदेडमधून मोठा पाठिंबा मिळतोय। आज नांदेडमधून ओबीसी बांधव जालन्याच्या वडेगोद्री येथे रवाना होणार आहे। 200 गाड्यांचा हा ताफा आहे। आपण पाहू शकतो की नांदेडच्या लोहा आणि कंधार या विधानसभा मतदारसंघातून जे 200 गाड्या बांधव घेऊन जाणार आहेत आणि संपूर्ण गाड्या या महामार्गावर लावण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी ओबीसी बांधव जे आहे ते मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत। थोड्याच वेळात हा 200 गाड्याचा ताफा जे आहे ते वडेगोद्रीकडे रवाना होणार आहे। काल देखील याच महामार्गावर ओबीसी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं। या रास्ता रोको आंदोलनामुळे त्यांनी इशारा दिला होता। आज हाके यांचा 9वा दिवस आहे। त्यांची तब्येत देखील खालावलेली आहे आणि त्यांच्या सपोर्टसाठी आज नांदेडमधून ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात जात आहेत। आपल्यासोबत काही ओबीसी बांधव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय सांगाल, आज हाके यांचा 9वा दिवस आहे। प्राध्यापक लक्ष्मणराव हाके साहेब तसेच वाघमारे साहेब यांनी ज्या ओबीसीच्या लढ्यासाठी आमरण उपोषण चालू केलेलं आहे त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने जवळपास 200 गाड्यांचा ताफा घेऊन या ठिकाणाहून रवाना होत आहेत। यामधून सर्व ओबीसी बांधव शासनाला एवढंच सांगू इच्छितात की ओबीसीची आपल्याला दखल घ्यावीच लागेल। आज 9वा दिवस आपण पाहतोय, हाकेंना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे समर्थक रवाना झालेले आहेत। नांदेडहून 200 गाड्यांचा ताफा वडीगोद्रीकडे रवाना झालेला आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेला आहे। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्याचबरोबर दुसरीकडे ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने वडीगोद्रीमध्ये दाखल होत आहेत। नांदेडहून 200 गाड्यांचा ताफा आता रवाना झालेला आहे। हाकेंना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे समर्थक रवाना झालेत।